नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 22 जुलै 2026 आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरतीसाठी, तलाठी भरतीसाठी, वनरक्षक भरतीसाठी त्यासोबतच महाराष्ट्रातील तमाम सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न, 2026 चा अत्यंत प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? या ठिकाणी पहा, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 हा भारताचे NSA म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल यांना जाहीर झालेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे। हा पुरस्कार कोणाकडून दिला जातो? तर टिळक स्मारक ट्रस्ट या संस्थेकडून हा पुरस्कार दिला जातो। या संस्थेची स्थापना 1983 ला झालेली होती आणि याचं मुख्यालय पुण्यामध्ये आहे। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी हा पुरस्कार आहे तो पुण्यातील टिळक स्मारक ट्रस्ट या संस्थेद्वारे दिला जातो। ठीक आहे, आता पुढे नरेंद्र मोदी यांना 2023 मध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला होता। सोनम वांगचुक यांना 2022 मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं आणि नितीन गडकरी यांना 2025 मध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 2, केंद्र सरकारच्या धोरणानुसार पेट्रोल पंप आणि विक्री केंद्रांवर बसवण्यात येणारा इथेनॉल ATM चा मुख्य उद्देश काय आहे? आता पेट्रोल पंपांवर आणि विक्री केंद्रांवर इथेनॉल ATM बसवले जातील, याचा मुख्य उद्देश काय असणार आहे? तर घरगुती वापरासाठी इंधन म्हणून इथेनॉलचा पुरवठा करणं हे याचं मुख्य उद्देश असणार आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय बी आहे। घरगुती वापरासाठी इंधन म्हणून इथेनॉलचा पुरवठा करण्यासाठी पेट्रोल पंप आणि विक्री केंद्रांवर इथेनॉल ATM बसवले जाणार आहेत। तिसरा प्रश्न पाहूयात, इथेनॉलवर चालणाऱ्या आधुनिक शेगड्या विकसित करण्यासाठी कोणत्या दोन संस्था एकत्रित संशोधन करत आहेत? या ठिकाणी पहा, इथेनॉलवर चालणाऱ्या आधुनिक शेगड्या विकसित करण्यासाठी HPCL आणि IIT गुवाहाटी या एकत्रितपणे संशोधन करत आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे। आता या ठिकाणी आपण काय पाहूया, HPCL ची स्थापना पाहूया आणि IIT गुवाहाटीची देखील स्थापना पाहूया। लक्षात ठेवा, HPCL ची स्थापना कधी झालेली होते? 1974 साली आणि याचं मुख्यालय कुठे आहे? मुंबईमध्ये आहे। तसेच IIT गुवाहाटीची स्थापना कुठे झाली होती? याची स्थापना झाली होती गुवाहाटीमध्ये म्हणजे आसाममध्ये आणि याची स्थापना 1994 साली झालेली होती। लक्षात ठेवा, HPCL 1974, मुख्यालय मुंबई आणि IIT गुवाहाटी 1994। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 4, भारताच्या इंधन धोरणात E20 म्हणजे नक्की काय? तर पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचं मिश्रण, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय डी। E20 म्हणजे पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल असणार आहे। बायोडिझेलमध्ये किंवा डिझेलमध्ये या ठिकाणी इथेनॉल मिसळला जाऊ शकत नाही। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 5, औषध नियामक महासंचालनालयाने नुकतेच क्युडेंगा या लसीला मंजुरी दिली आहे। ही लस कोणत्या आजारावर प्रभावी आहे? या ठिकाणी पहा, क्युडेंगा या लसीला औषध नियामक महासंचालनालय म्हणजेच DGCI न मंजुरी दिलेली आहे। ही लस आहे ती डेंग्यू किंवा डेंगी या रोगावर प्रभावी आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे। डेंग्यू हा रोग कशामुळे होतो? कोणत्या डासामुळे पसरतो? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं। डेंग्यू हा रोग कोणत्या डासाच्या चावण्यामुळे पसरतो? प्रश्न क्रमांक 6, डेंग्यू विरोधी क्युडेंगा ही लस कोणत्या देशाच्या ताकेदा फार्मास्युटिकल्स या कंपनीने विकसित केली आहे? क्युडेंगा नावाची लस जी डेंग्यूवर प्रभावी आहे ती जपानमधील ताकेदा फार्मास्युटिकल्स या कंपनीने विकसित केलेली आहे, म्हणून पर्याय ए जपान हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढे पाहूयात आपण प्रश्न क्रमांक 7, फिफा विश्वचषक 2026 जिंकणाऱ्या विजेत्या संघाला किती कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार आहे? फिफा वर्ल्ड कप 2026 कोणत्या संघानं जिंकला? तर स्पेन या संघानं जिंकला। या संघाला 480 कोटी रुपये मिळणार आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे। आणि मित्रांनो, उपविजेता ठरलेला देश कोणता? अर्जेंटिना। अर्जेंटिनाला किती मिळणार आहेत? अर्जेंटिनाला
317 कोटी मिळणार आहेत. लक्षात ठेवा, विजेता 480 कोटी घेऊन जाणार आणि उपविजेता 317 कोटी घेऊन जाणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 8 कडे. रेल्वे मंत्रालयाने भारतीय रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनच्या अतिरिक्त CMD पदी कोणाची नियुक्ती केली आहे? या ठिकाणी पहा, रेल्वे मंत्रालयाने भारतीय रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजे काय तर IRCTC या संस्थेच्या अतिरिक्त CMD म्हणजे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर पदी राहुल हिमालयन यांची नियुक्ती केलेली आहे, म्हणून पर्याय C याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. केरळच्या पश्चिम घाटात नुकतीच शोधण्यात आलेली लेस्टेस पेलोटी ही कशाची नवीन प्रजाती आहे? लेस्टेस पेलोटी आहे ती डॅम सेल फ्लाय या कीटकाची नवीन प्रजाती आहे, म्हणून पर्याय B याचं उत्तर आहे. तर या ठिकाणी असलेल्या डॉक्टर मोहम्मद जाफर पलोट यांच्या स्मरणार्थ या कीटकाला हे नाव देण्यात आलेलं आहे, लेस्टेस पेलोटी. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 10. नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 चा कोणता अधिकृत शुभंकर अनावरण केला? आता या ठिकाणी पहा, BWF म्हणजे काय तर बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन या संस्थेच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 या स्पर्धेसाठी पेको नावाचा अधिकृत शुभंकर अनावरित करण्यात आलेला आहे. त्याचं अनावरण केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय A असणार आहे. पेको नावाचा शुभंकर आहे जो भारतीय राष्ट्रीय पक्षी मोर याच्या आधारे बनवण्यात आलेला आहे. ठीक आहे, आता मित्रांनो, ही जी स्पर्धा आहे BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 ही स्पर्धा 17 ते 23 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये नवी दिल्लीमध्ये पार पडणार आहे. कुठे? नवी दिल्लीमध्ये, लक्षात ठेवायचं. तसेच मित्रांनो, आपल्याला जर BWF म्हणजे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन बद्दल विचारलं तर या संस्थेची स्थापना 1934 ला करण्यात आलेली होती आणि याचं मुख्यालय मलेशिया या देशामध्ये कोलालंपूर इथे आहे. ठीक आहे, तसेच मित्रांनो, जर आपल्याला भारताच्या बॅडमिंटन फेडरेशन बद्दल किंवा असोसिएशन बद्दल विचारलं म्हणजे BAI बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया बद्दल विचारलं तर याची स्थापना 1934 ला करण्यात आलेली होती आणि मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 11. जागतिक बुद्धिबळ दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? दरवर्षी 20 जुलै हा दिवस जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून साजरा केला जातो, म्हणजे पर्याय D याचं उत्तर आहे. आता याचं कारण काय आहे? याचं कारण आहे की 1924 साली 20 जुलै रोजी FIDE नावाच्या संस्थेची स्थापना करण्यात आली होती जी इंटरनॅशनल चेस फेडरेशन संबंधी काम करते. आणि मित्रांनो, या संस्थेच्या स्थापनेमुळेच दरवर्षी 20 जुलै हा दिवस आहे तो जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून साजरा केला जातो. आणि मित्रांनो, या संस्थेचं मुख्यालय स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 12. जुलै 2026 रोजी साजऱ्या झालेल्या जागतिक बुद्धिबळ दिनाची अधिकृत थीम काय होती? या ठिकाणी पहा, 20 जुलै रोजी जागतिक बुद्धिबळ दिन साजरा केला गेला. याची थीम होती सेलिब्रेट क्रिएट अँड मेक डिफरन्स, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय A सेलिब्रेट क्रिएट अँड मेक डिफरन्स. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 13. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त उत्तर प्रदेश सरकारने तरुणांच्या कौशल्य विकासासाठी कोणती नवीन पोर्टल्स लॉन्च केलेली आहेत? या ठिकाणी पहा, जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त उत्तर प्रदेश सरकारनं त्यांच्या राज्यामध्ये कौशल सेतू आणि कौशल सारथी नावाची 2 नवीन पोर्टल्स लॉन्च केलेली आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय B असणार आहे. प्रश्न क्रमांक 14. मध्य प्रदेश मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या समान नागरिक संहिता विधेयकाच्या मसुद्यात कोणाला वगळण्याची शिफारस करण्यात आलेली आहे? कोणाला वगळलेला आहे आपण मागच्या वेळी प्रश्न पाहिलाय. या मित्रांनो, समान नागरिक कायद्याच्या विधेयकातून त्या राज्यामध्ये असलेल्या अनुसूचित जमातींच्या हक्कांचं आणि संस्कृतीचं संरक्षण व्हावं म्हणून यांना या कायद्यातून वगळण्यात आलेलं आहे, म्हणून पर्याय A या प्रश्नाचं उत्तर आहे. मध्य प्रदेशच्या UCC म्हणजे समान नागरिक संहितेच्या विधेयकातून ST कम्युनिटीला या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे.
प्रश्न क्रमांक 15, भारताचा 99वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर बनण्याचा मान कोणी मिळवलेला आहे? या ठिकाणी पाहायचं V.S. रत्नवेल हे भारताचे 99वे बुद्धिबळ ग्रँड मास्टर बनलेले आहेत. पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे नवे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे म्हणजे MOES चे नवे सचिव म्हणून डॉक्टर टी श्रीनिवास कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. काय नाव आहे? डॉक्टर टी श्रीनिवास कुमार. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 17, 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे? 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे श्रीकांत, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? या ठिकाणी पहा, 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये यामी गौतम यांना त्यांच्या आर्टिकल 370 या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे, यामी गौतम. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 19, भारताचे पहिले खासगी कक्षीय रॉकेट कोणते ज्याचे नुकतेच मिशन आगमन अंतर्गत यशस्वी प्रक्षेपण झाले? या ठिकाणी पहा, भारताचं पहिलं खासगी कक्षीय रॉकेट विक्रम-1 हे मिशन आगमन अंतर्गत अवकाशात झेपावण्यात आलं, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, विक्रम-1 हे भारताचं पहिलं खासगी कक्षीय रॉकेट आहे. हे कोणत्या कंपनीनं बनवलं? तर स्काय रूट नावाच्या कंपनीनं हे बनवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 20, केंद्र सरकारच्या नमस्ते योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? याचं उत्तर देखील आपण काल पाहिलं. हाताने मैला उचलण्याची प्रथा बंद करून या ठिकाणी सीवर साफसफाईचे यांत्रिकीकरण करण्यासाठी नमस्ते योजना सुरू करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, लोणावळा चिक्की आणि माहूरचा तांबूल यांना भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील एकूण GI उत्पादनांची संख्या किती झालेली आहे? या ठिकाणी पहा, लोणावळा चिक्की तसेच नांदेडमधील माहूरचा तांबूल यांना भौगोलिक मानांकन म्हणजे GI टॅग मिळालेला आहे. त्यामुळे मित्रांनो, महाराष्ट्रातील GI टॅग मिळालेल्या उत्पादनांची संख्या आहे ते 50 वर जाऊन पोहोचलेली आहे, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PGIMER येथे 300 खाटांच्या प्रगत माता व बाल संगोपन केंद्राचे उद्घाटन कोठे केले? या ठिकाणी पहा, PGIMER कोणत्या ठिकाणी आहे? चंदीगडमध्ये आहे. मित्रांनो, या ठिकाणीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 300 खाटांच्या व प्रगत माता व बाल संगोपन केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेले आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, भारताच्या पहिल्या पूर्णतः स्वदेशी हायड्रोजन ट्रेनला कोणत्या राज्यातून हिरवा झेंडा दाखवण्यात आला? या ठिकाणी पहा, ही ट्रेन आहे ती हरियाणा राज्यातील जिंद ते सोनीपत या मार्गावर धावणार आहे, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? हरियाणा राज्यामध्ये भारतातील पहिल्या पूर्णतः स्वदेशी हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 24, राष्ट्रीय अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट झालेली ऐतिहासिक भैरव यात्रा कोणत्या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे? या ठिकाणी पहा, भैरव यात्रा ही जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील महत्वाची यात्रा आहे आणि याचा समावेश आहे तो युनायटेड नेशन्सच्या राष्ट्रीय अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये करण्यात आलेला आहे, म्हणून या ठिकाणी हा प्रश्न महत्वाचा आहे आणि उत्तर आहे जम्मू काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यामधील भैरव यात्रा या ठिकाणी सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट झालेली आहे. ठीक आहे. कोणता जिल्हा? राजौरी. कोणता केंद्रशासित प्रदेश? तर जम्मू आणि काश्मीर. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 25, नुकताच चर्चेत असलेला सेटा करार भारत आणि कोणत्या देशामध्ये झालेला आहे? सेटा म्हणजे काय? सेटा म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट. आणि मित्रांनो, हा जो करार आहे तो भारत आणि युनायटेड किंगडम म्हणजे UK या देशांमध्ये झालेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. अशा प्रकारे आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.